नमस्कार मंडळी, आमचं कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज 15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा. तर मंडळी, आता आपण बघणार आहोत गावडेवाडी शाळेतील ध्वजारोहण कार्यक्रम. तर आता मी गावडेवाडी शाळेमध्ये चाललेलो आहे आणि कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे. प्रथम 8 वाजता ध्वजारोहण होईल, त्यानंतर समूह गीत व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांची भाषणे, त्यानंतर विविध स्पर्धा, बक्षीस समारंभ होईल आणि त्यानंतर समारोप, खाऊ वाटप. साधारण अशी कार्यक्रमाची रूपरेषा आहे. आणि आता आपण गावडेवाडी शाळेमध्ये जाऊ. आता 2 मिनिटात मी तिथे पोहोचेन. चला तर मग. जरा इकडे बघा. जरा इकडे एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर.
सगळ्यांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. आजचा हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण सर्व जण इथे एकत्रित जमलो आहोत. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. त्यासाठी अनेक महापुरुषांनी आणि क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांना स्मरण करण्याचा आज दिवस आहे. भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीत होता. अनेक वर्ष गुलामी सहन केल्यावर, अनेक वर्ष अत्याचार सहन केल्यावर भारताला स्वातंत्र्य मिळाले. आजच्या दिवशी आपण आपल्या शूरवीरांना स्मरण करून त्यांच्या कार्याची आठवण करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, राजर्षी शाहू महाराज अशा हजारो क्रांतिकारकांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अमूल्य योगदान दिले. त्यांच्या बलिदानामुळे आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीपासून स्वतंत्र झाला. आपण भारताचे नागरिक या नात्याने आपल्या देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे आपले कर्तव्य आहे. अपन की शान है, सर सदा ऊंचा रहे इसका, जब तक दिलों में जान है, जब तक दिलों में जान है, जब तक दिलों में जान है. सम्मानीय अतिथिगण, आदरणीय प्राचार्य तथा शिक्षकगण और मेरे प्यारे साथियों, आज हम यहाँ पर अपने 78वें स्वतंत्रता दिन का जश्न मनाने के लिए इकट्ठा हुए हैं. मेरी ओर से आप सभी को स्वतंत्रता दिन की हार्दिक शुभकामनाएं. 15 अगस्त 1947 का दिन हमारे इतिहास का सबसे महत्वपूर्ण दिन है, क्योंकि इस दिन हमारा देश अंग्रेजों की गुलामी से आज़ाद हुआ था. स्वतंत्रता दिन हमारा राष्ट्रीय त्योहार है, इसीलिए यह दिन हमारे संपूर्ण भारत देश में बहुत ही खुशी और उत्साह से मनाया जाता है. स्वतंत्रता दिन हमें उन वीर स्वतंत्रता सेनानियों की याद दिलाता है जिन्होंने अपने देश की आज़ादी के लिए अपने प्राणों का बलिदान दे दिया. अब हम सबको मिलकर उन सभी स्वतंत्रता सेनानियों को नमन करना चाहिए जिन्होंने हमारा देश स्वतंत्र किया. स्वतंत्रता सेनानियों के संघर्ष के कारण आज हम सभी स्वतंत्र हैं. आज के इस शुभ अवसर पर हमें यह प्रण है कि हम सभी भारतवासी मिलकर हमारे देश के हर क्षेत्र को बेहतर बनाने का सच्चे मन से प्रयास करेंगे. तिरंगा ही हमारी आन है, तिरंगा ही हमारी शान है और तिरंगा ही हम सभी भारतवासियों के भगवान है. जय हिंद, जय भारत. Chief guest, principal, teacher, parents, and all my dear friends. My name is Kushal Digambar Teli. I am student of 7th standard. I am here to give a short speech on Independence Day. Today is the most important and auspicious day for all Indians because on this day in 1947, India got independence from British rule. We should give tribute to our freedom fighters who devoted their entire life for independence of our country. Mahatma Gandhi, Subhash Chandra Bose, Bhagat Singh, Mangal Pandey, Jawaharlal Nehru and many others sacrificed their life for country. On this occasion, we all remember their sacrifice and thank them. We all should feel proudly to be I am Indian, independence Indian. जय हिंद, जय भारत. अठ्ठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं प्रशालेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. हरकू खुर्द गावडेवाडी शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी दळवी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं असे मी शाळेच्या मुख्याध्यापकांना विनंती करतो. शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष आदरणीय प्रदीप परब या ठिकाणी उपस्थित, त्यांचं सुद्धा या प्रशालेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आदरणीय जयश्री सन्माननीय प्रभाकर लोके या ठिकाणी नेहमीप्रमाणे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा या प्रशालेच्या वतीनं सहर्ष स्वागत. सन्माननीय जय जुमोणकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा या कार्यक्रमाच्या सहर्ष स्वागत करीत आहोत. सन्माननीय जयप्रकाश घुले यांचं सुद्धा या प्रशालेच्या वतीनं गुलाब पुष्प देऊन आपण सहर्ष स्वागत करत आहोत. सन्माननीय खानविलकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत.
सन्माननीय श्याम चव्हाण या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा या प्रशालेच्या वतीनं गुलाब व पुष्प देऊन आपण स्वागत करत आहोत. त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सन्मान्य दिगंबर तेली या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा प्रशालेच्या वतीनं स्वागत. सन्माननीय दिनेश चिचवलकर यांचं सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सहर्ष स्वागत करत आहोत. सन्माननीय कदम यांचं सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं गुलाब व पुष्प देऊन या प्रशालेच्या वतीनं सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे वेळोवेळी YouTube चॅनलच्या माध्यमातून आपल्या प्रशालेची आपल्या एकंदरीत सर्व गावाची प्रसिद्धी करणारे आदरणीय YouTube चॅनल सावंत सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा या प्रशालेच्या वतीनं गुलाब व पुष्प देऊन आपण सहर्ष स्वागत करूया. जोरदार टाळ्या वाजूया. आपली जी प्रसिद्धी आहे गावाची असेल गावाची असेल वेळोवेळी YouTube चॅनलच्या माध्यमातून सतत प्रसिद्धी करणारे आदरणीय सावंत विनंती करतो. या ठिकाणी या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं बहुसंख्य महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा पुनश्च एकदा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सहर्ष स्वागत. पालक वर्गातून आपण या ठिकाणी प्रशालेच्या वतीनं गुलाब पुष्प देऊन सहर्ष स्वागत करीत आहोत. पुनश्च एकदा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सर्व सदस्य, माता पालक सदस्य, पालक शिक्षक संघ सदस्य, उपस्थित सर्व पालक वर्ग, व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. आणि यानंतर या कार्यक्रमाची सुरुवात समूह गीताने होईल.
Hare Rama, Rama Rama, Hare Rama.
आज 78वा स्वातंत्र्य दिनानिमित्त आज आपण सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत आणि आजच्या या कार्यक्रमाचं औचित्य साधून आज सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या निमित्ताने मी शाळेच्या वतीनं सर्व मान्यवरांचं उपस्थितांचं या ठिकाणी स्वागत करतो. आता आपल्या शाळेचा विकास होण्यासाठी आपला सर्वांचे नेहमीच हात पुढे असतात. सर्वजण या ठिकाणी शाळेच्या विकासासाठी नेहमी हातभार लावतात आणि म्हणूनच आतापर्यंत शाळेचा जो प्रगतीचा आलेख आहे हा चढतच राहिलेला आहे आणि त्यामुळे आज संपूर्ण तालुक्यामध्ये आपल्या तालुक्याच्या मध्ये म्हणण्यापेक्षा जिल्ह्यामध्ये आपल्या शाळेचं नाव अभिमानाने घेतलं जातं. एक उल्लेखनीय शाळा म्हणून घेतलं जातं. त्याचं कारणच आहे आपण सर्वजण या शाळेच्या विकासासाठी कायम झटत असतात आणि शाळेच्या शैक्षणिक जे आहे भौतिक सुविधा ज्या आहेत त्या सर्व लोक पुरवतात, परंतु गुणवत्ता जी आहे ही गुणवत्ता पुरवताना बऱ्याच जणांना नाकीनऊ येतात आणि या ठिकाणी आमच्या शाळेतील उपक्रमशील आमचे मुख्याध्यापक आहेत, त्यानंतर या ठिकाणी संपूर्ण शिक्षक वर्ग आहे आणि त्यांनी जे जे उपक्रम योजत आहेत आणि त्या प्रत्येक उपक्रमाला आम्ही सर्वांना योग्यपणे साथ देतो आणि त्यानंतर आमची मुलं सुद्धा आमच्या प्रयत्नांना साथ देतात आणि त्यामुळे प्रत्येक उपक्रम आम्ही कसा यशस्वी होईल याकडे आमचं वाटचाल असते. तर शाळेच्या विकासासाठी या त्याच्या गुणवत्तेसाठी आपण सर्व झटतात आणि अशाच प्रकारचा एक माणूस सदैव आपल्या शाळेचा विकास व्हावा, आपल्या शाळेची गुणवत्ता त्याकडे टिकावी यासाठी आमच्या शाळेतील प्रत्येक वर्गातील 2 विद्यार्थ्यांना त्यांना बक्षिसाच्या स्वरूपाने गौरवावं आणि यासाठी सन्माननीय श्री उत्तम नेवाळकर यांचे जावई श्री संजीव तांबे यांनी आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ प्रत्येक इयत्तेच्या 2 मुलांना 1 नंबरला 1 आणि 2 नंबरला जे आलेले आहे त्यांना ते गौरवत आहेत आणि त्यामुळेच काय होतं अशा बक्षिसांमुळेच आज मुलांना सुद्धा वाटतं की आज मला मी बक्षीस मिळालं नाही, कदाचित उद्या सुद्धा पुढच्या वर्षी मला मिळेल आणि त्यामुळे प्रत्येक मूल आम्ही जो प्रयत्न करतो त्या प्रयत्नाला साथ देत आहेत आणि त्याप्रमाणे वाटचाल करत आहेत आणि त्यामुळेच अजूनही शाळेची गुणवत्ता टिकून आहे. त्या दिवशी पुन्हा सर्वशिक्षा अभियानचे ओरोस म्हणून डाएटमध्ये जे सगळे लोक आले होते त्यांनी सुद्धा उल्लेख केला की संपूर्ण केंद्र तसं तुमच्या या शाळा जी आहे याचा जो कस आहे अतिशय उत्कृष्ट आहे. कोणत्या प्रकारचा प्रश्न विचारा मुलं व्यवस्थितपणे उत्तर देत आहेत. असो हे सगळं आहे, हे सगळं तुमच्यामुळे आहे. तर मी आता जास्त वेळ न घेता प्रत्यक्ष बक्षीस वितरणाला आम्ही सुरुवात करतो आहोत. आता हे बक्षीस वितरण आजच काय करायचं तर यासाठी की आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्यातून की आपल्या हस्ते हे बक्षीस वितरण व्हावं असं आमच्या मुख्याध्यापकांना आणि आमच्या संपूर्ण शिक्षक वर्गांना वाटलं आणि त्यामुळे आमचं आम्ही देण्यापेक्षा आपल्या हस्ते जर दिलं तर ते योग्य होईल, जेणेकरून मुलांना वाटेल की आपल्या सर्वांच्या पालकांच्या समवेत आम्ही ते बक्षीस घेतलंय आणि त्यामुळे आता या बक्षीस वितरणाला मी सुरुवात करतोय. सुरुवातीला इयत्ता पहिलीमध्ये जगदीश तुकाराम खानविलकर याचा सत्कार जो आहे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सन्माननीय दळवी सर या ठिकाणी करतील. खानविलकर मी सन्माननीय प्रदीप परब यांना विनंती करतो की त्यांनी जयेश मुंडकर या विद्यार्थ्यांना आपण सन्माननीय संजीव तांबे यांच्या पत्नीच्या स्मरणार्थ आपण बक्षीस देत आहोत. इयत्ता 3री मधून 2य क्रमांक जिग्नेश श्याम चव्हाण यांना विनंती करतो की हे बक्षीस आपण प्रदान करावं. खानविलकर यांना विनंती आहे की त्यांनी हे बक्षीस त्याला प्रदान करावं. इयत्ता 3री प्रथम मीर सावंत श्याम चव्हाण यांना विनंती आहे की त्यांनी हे बक्षीस प्रदान करावं. इयत्ता 4थी 2य क्रमांक
क्रमांक अर्णव राजाराम भिसे सन्माननीय प्रभाकर लोके यांना विनंती आहे की त्यांनी हे बक्षीस प्रदान करावं. चौथी प्रथम क्रमांक जयेश मोंडकर सन्माननीय दिगंबर तेली यांना विनंती आहे की त्यांनी पुढील बक्षीस त्यांना प्रदान करावं. साहिल मोंडकर इयत्ता 5वी द्वितीय क्रमांक कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा गुलाब पुष्प देऊन आपण या प्रशालेच्या वतीनं सहर्ष स्वागत करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण प्रशालेच्या वतीनं त्यांचं स्वागत करूया. धन्यवाद. मनीष तेली सन्माननीय दिनेश डिचवलकर यांना विनंती आहे की त्यांनी पुढील बक्षीस प्रदान करावं. इयत्ता 5वी प्रथम क्रमांक पूर्वा मनीष तेली. कुमारी सानिका गजानन दळवी कदम सन्माननीय कदम यांना विनंती आहे की त्यांनी पुढील बक्षीस प्रदान करावं. इयत्ता 6वी द्वितीय क्रमांक दिगंबर तेली सन्माननीय तावडे यांना विनंती आहे त्यांनी ते बक्षीस प्रदान करावं. इयत्ता 6वी प्रथम क्रमांक याचप्रमाणे इयत्ता 7वी द्वितीय क्रमांक आहे कुमारी तपस्या महेश दळवी. दळवी मॅडम यांना विनंती आहे त्यांनी पुढील बक्षीस प्रदान करावं. 7वी मध्ये द्वितीय क्रमांक तपस्या महेश दळवी. क्रमांक आहे मेहुल गजानन दळवी यांचं सुद्धा या ठिकाणी बक्षीस खानविलकर यांनी प्रदान करावं अशी मी त्यांना विनंती करतो. उल्लेख करण्यासारखी गोष्ट आहे की सन्माननीय उत्तम नेवाळकर सुप्रसिद्ध उद्योजक यांचे जावई सन्माननीय संजीव तांबे यांच्या पत्नीच्या स्मरणार्थ हे बक्षीस त्यांनी हे देतात. हे दुसरं वर्ष आहे. त्यांनी आम्हाला असा शब्द दिलेला आहे की दरवर्षी 3,500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी प्रत्येकी 250 रुपये असं 3,500 रुपये हे द्वितीय वर्ष आहे त्यांचं. आणि त्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. दरवर्षी आपल्याला मुलांना बक्षीस देणार आहे. त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की दरवर्षी मला फक्त एक आठवण करायची. त्या फोनवर सरांच्या ते आपल्याला पैसे डायरेक्ट अकाउंटमध्ये जमा करतात. आणि त्यांचा उद्देश एकच आहे की विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, विद्यार्थ्यांचा उत्कर्ष व्हावा हाच उद्देश आहे. त्यामुळे ज्या मुलांना आज बक्षीस मिळालेलं नाही त्यांनी पुढच्या वर्षी आपला पहिला द्वितीय नंबर कसा येईल यासाठी निश्चितच प्रयत्न करायचे आहेत. धन्यवाद. गट असे 2 गट होते आणि त्यामध्ये आपण प्रथम द्वितीय आणि तृतीय असा क्रमांक काढलेला आहे. त्यांना यथोचित बक्षीस मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत. लहान गटामधील तृतीय क्रमांक आहे मिताली महेश दळवी इयत्ता 3री. लहान गट सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी महिला एक या नावं घ्या. महेश दळवी इयत्ता 3री. त्यानंतर लहान गट द्वितीय क्रमांक आहे स्वरूपा संतोष शेट्टी इयत्ता 3री. वक्तृत्व स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे लहान गट. आणि प्रथम क्रमांक आहे लहान गट वेदा जयेश मोंडकर इयत्ता 3री. जोरदार टाळ्या वाजून आपण या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करूया. गट तृतीय क्रमांक आहे वक्तृत्व स्पर्धा मोठा गट तृतीय क्रमांक पूर्वा मनीष तेली इयत्ता 6वी. चला पुढे या. राजाराम भिसे इयत्ता 5वी. द्वितीय क्रमांक याला सुद्धा यथोचित असं बक्षीस देऊन आपण त्याचा सन्मान करतोय. आणि प्रथम क्रमांक आहे मोठा गट जिच्या भाषणाचा दरारा तालुक्यापर्यंत नव्हे तर जिल्ह्यापर्यंत अशी आपल्या शाळेची आदर्श विद्यार्थिनी पूजा प्रदीप परब हिचे एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण अभिनंदन करू. तिचं वक्तृत्व अतिशय उल्लेखनीय असं आहे. जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये तिचा क्रमांक येतो. प्रथम क्रमांक तिने या वक्तृत्व स्पर्धेमध्ये मिळवलेला आहे. तिचं सुद्धा या प्रशालेच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. स्पर्धा परीक्षामध्ये ज्या स्पर्धा परीक्षा असतात आपल्याकडे विविध प्रकारच्या खाजगी संस्थांमार्फत स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात, जिल्हा परिषदेमार्फत घेतल्या जातात. त्यामध्ये मानाची अशी स्पर्धा आहे ती सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा. ही 2री, 3री, 4थी आणि 6वी, 7वी या इयत्तांसाठी युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीनं घेण्यात येते. आणि अगदी 2.5 लाखाची बक्षिसं या स्पर्धेसाठी आहेत. आणि इस्रो सफर असते दरवर्षी. या वर्षीपासून आपली विद्यार्थी
इस्रो सफरीला विमान प्रवास वेगवेगळी इस्रोची जी सेंटर आहेत त्या ठिकाणी पहिल्या जिल्ह्यामध्ये पहिल्या 5 मुलांना प्रत्येक इयत्तेच्या इस्रो सफर आणि गोव्याला अशी वेगवेगळी त्यांची दरवर्षी ठिकाणं बदलत असतात। ही संधी ते या युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने आपल्याला देत असतात। त्यांची या परीक्षेला आपल्या शाळेतील गेल्या वर्षी 28 मुलं बसलेली होती आणि 28 मुलं चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाली। त्या सर्व मुलांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या करूया। वाटतं की या युवा संदेश प्रतिष्ठानमधील जे इयत्ता 4थी मध्ये कुमार अर्णव राजाराम भिसे जिल्ह्यामध्ये 3रा क्रमांक मिळवून गोल्ड मेडल विजेता झालेला आहे। त्याचं या प्रशालेच्या वतीने या शाळेचे या ठिकाणी मेडल आहे, गोल्ड मेडल, त्यानंतर चषक आणि सर्टिफिकेट देऊन त्याला आपण गौरवण्यात येणार आहोत। शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आदरणीय प्रकाश दळवी यांना विनंती आहे की त्यांनी ते प्रदान करावं गोल्ड मेडल। सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये एकूण 4 मेडल मिळालेले आहेत, 2 गोल्ड, 1 सिल्वर आणि 3रं ब्रॉन्झ। यामध्ये इयत्ता 3री मध्ये जिग्नेश श्याम चव्हाण यांनी 200 पैकी 166 गुण मिळवून गोल्ड मेडल मिळवलेलं आहे। त्याचं सुद्धा या मान्यवरांच्या शुभेच्छा आपण चर्चा करू। संचितची आई येणे पुढे यायचं करूया। त्याचप्रमाणे इयत्ता 3री मध्येच 200 पैकी 150 गुण मिळवून सिल्वर मेडल मिळवणारा विद्यार्थी ठरलेला आहे रुद्र प्रकाश दळवी। याचं सुद्धा सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यानंतर डिचवलकर सौरभ दिनेश याने ब्रॉन्झ मेडल मिळवलेला आहे STS परीक्षेमध्ये इयत्ता 4थी मध्ये। त्याचा सुद्धा यथोचित सन्मान आपण या ठिकाणी करतोय। या ठिकाणी प्रशस्तीपत्र वाटप करणार आहोत। आदरणीय शेखर बागवे, चला आता नावं घेतो। पटपट यायचं आहे। भक्ती बाळकृष्ण तेली 6वीचे विद्यार्थी आहे। कुशल दिगंबर तेली, मेहुल गजानन दळवी। जे विद्यार्थी नसतील त्यांच्या पालकांनी येऊन या ठिकाणी प्रशस्तीपत्र घ्यायचं आहे। ज्यांचे विद्यार्थी जे 8वीला गेलेले आहेत अनुश्री विराज डोंगरे विलकर, पुढे श्वेता संदीप खानविलकर, आई आहे त्याची आई होती, आई श्वेताची आई। ज्यांचे पालक त्यांचे विद्यार्थिनी आहे मिताली मैजवी। इयत्ता 4थी मधून मयुरेश विराज डोंगरे, सुयश राजन रासम, संचित समीर सावंत, इयत्ता 3री ऋग्वेद दिनेश रासम, ऋग्वेद, परी मनीष तेली, सर्व व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण प्रशस्ती पत्र प्रदान करतोय। वरद बाळकृष्ण तेली, राजाराम भिसे,
विविध स्पर्धामध्ये या प्रशालेचं उत्तुंग असं युएन परीक्षा यावर्षी सुद्धा आम्ही काही मुलं या परीक्षेला बसवलेली आहेत. परीक्षेला बसवण्याचा उद्देश हा आहे की मुलांचा स्पर्धा परीक्षामधील आत्मविश्वास वाढावा. जरी आता यश मिळालं नाही तरी पुढच्या सतत प्रयत्न केल्यामुळे निश्चितच यश मिळणार आहे. त्याची सवय, स्पर्धा परीक्षांची सवय मुलांना लागावी, हा या स्पर्धा परीक्षांचा विद्यार्थ्यांना बसवण्यामागचा उद्देश आहे. या उद्देशातूनच आपण ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षा या परीक्षेला बसवलं होतं. या प्रशालेतील 4 विद्यार्थी आपल्या या परीक्षेला बसले होते. कोल्हापूर डिव्हिजन मार्फत भारत रँकिंगने ही परीक्षा घेतली जाते. यामध्ये इयत्ता 4थी मधून अर्णव राजाराम भिसे याचा देशामध्ये 47वा क्रमांक आलेला आहे. याला रोख रक्कम, त्याचं मेडल, गोल्ड मेडल त्याला मिळालेलं आहे. त्याचं आणि सन्मान चिन्ह या शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आदरणीय दळवी यांना विनंती करतो आणि सर्व व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती आहे की हे बक्षीस वितरण करावं. ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षा आलेला आहे. गोल्ड मेडलिस्ट असं त्याची या ठिकाणी विनर म्हणून आपण त्याचा सन्मान करतो. पद्धतीचे गुण या परीक्षेमध्ये मिळालेले आहेत. त्याचं सुद्धा आपण प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करतो. जिग्नेश श्याम चव्हाण पुढील विद्यार्थी आहे. आणि रुद्र प्रकाश दळवी हे 4 विद्यार्थी आपल्या या स्पर्धा परीक्षेसाठी बसलेले होते. त्या सर्व विद्यार्थ्यांचं या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. जे तालुका स्तरावर कनेडी येथे सादर केलं होतं, या समूहगीतातील सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी यायचं आहे. ते उज्ज्वल केलेलं आहे, प्रसिद्ध केलेलं आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे की यांना छोटेसं बक्षीस या ठिकाणी द्यावं. आपण यांचं स्वागत करूया. या प्रशालेचे माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आपण यांचं स्वागत करूया. या प्रशालेचे माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष. आज आपण 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. त्यानिमित्त सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत. देश स्वतंत्र होण्यासाठी आपल्या जवानांनी किंवा अनेक राष्ट्रवीरांनी, त्यांची नावं घेता येणार नाहीत अशा प्रकारचे अनेक राष्ट्रवीर आहेत, त्यांनी अगणित राष्ट्रवीरांनी आपलं प्राण अर्पण केलं आणि आपला देश स्वातंत्र्य करण्यासाठी प्राणार्पणाने लढले. आणि त्यामुळे आपण आज आरामात या देशामध्ये सुखाने, समृद्धीने आणि समाधानाने नांदत आहोत. देशाच्या सीमेवरील सुरक्षा जवान आहेत. हे जवान आज डोळ्यात तेल घालून देशाचं संरक्षण करत आहेत. आणि या जवानांप्रती अनेक भावना व्यक्त करण्यासाठी अगदी राखीसारखा उपक्रम, प्रत्येक शाळेतून राख्या पाठवल्या जातात. तर त्यांची आदरयुक्त, त्यांची भावना, प्रत्येक शाळेची आदरयुक्त भावना असते की आपण जे देशातील आपले जवान आहेत, या जवान आपल्या देशाचं रक्षण करत आहेत. आणि म्हणून आपण या त्यांच्या कृतज्ञपोटी आपण सगळं हे करूया. म्हणून प्रत्येक हायस्कूलचे विद्यार्थी आहेत ते टपालाने त्यांना तिथपर्यंत, देशाच्या सीमेपर्यंत, काश्मीर असेल किंवा पुंछ असेल किंवा लडाख असेल, या ठिकाणी राख्या पोहोचवल्या जातात. म्हणजे एवढी जवानांप्रती आपली भावना, कृतज्ञता आहे. त्यासाठी आपण सर्वांनी अशाच प्रकारचं कार्य करत राहिलं पाहिजे. देश हा स्वातंत्र्य सहजासहजी झालेला नाही. अनेकांनी आपल्या प्राण अर्पण केलेले आहेत. त्याचबरोबर उपस्थित सर्वग्रस्त शिक्षक वृंद आणि माझ्या बालमित्रांनो, आज आपला 78वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो आहोत. आपल्या देशाचं जे नेतृत्व आहे ते अतिशय खंबीर आहे आणि ते आपल्याला योग्य दिशेने नेत आहे. परंतु आज एकच खंत सगळ्या पालकांच्या मनात असेल ती मी बोलून दाखवतो आहे. कारण आज मुलं वयाच्या मनाने कितीतरी हुशार आहेत,
जी आज पालकांना पण शिकवायला पण तयार आहेत, इतकी मुलं हुशार झालेली आहेत, पण पालकांचं मुलांकडे दुर्लक्ष होत आहे, ही एक खंत आहे. आज मी 77 वर्षाचा असून मला मोबाईल चालवता येत नाही, वापरता येत नाही, आणि आज ही 7-8 वर्षाची मुलं मोबाईल चांगल्या तऱ्हेने हाताळत आहेत. पण त्यांचे जे पालक आहेत त्यांनी समजलं पाहिजे की माझा मुलगा मोबाईलवर काय करतोय, किती चालतोय आणि कुठले गेम खेळतो किंवा काय कुठलं ऍप उघडून बघतोय, हे प्रत्येकाने समजलं पाहिजे. सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं खूप आभार. सर्वांनी जागेवर बसूनच खाऊ खायचं आहे. मध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे बक्षीस या ठिकाणी आपण देतोय. ते विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्माननीय रुपेशजी पोगले यांना विनंती आहे की सन्माननीय संजीव तांबे यांच्या पत्नीच्या स्मरणार्थ आपण दरवर्षी ते बक्षीस देतात. 7वी मध्ये प्रथम आणि द्वितीय प्रत्येक. तरी ध्वजारोहणचा कार्यक्रम पालक, विद्यार्थी आणि शिक्षक वर्गांच्या उपस्थितीत आनंदात पार पडला. आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.